आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला आठवण येते ती घरभर दरवळणाऱ्या आषाढ तळण्याच्या खमंग सुगंधाची। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रात घरोघरी बनवणाऱ्या आषाढ महिन्यात बनवली जाणारी गव्हाच्या पिठाची कापण्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत। या कापण्या चवीला अप्रतिम असतातच तर खुसखुशीत ही होतात। तर चला तर ही रेसिपी पाहूया। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला शोधण्यासाठी खूप वेळही लागणार नाही। तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी मी ते गव्हाचे पीठ घेतलेले आहे 2 बाउल एवढे, म्हणजे 2 वाटी घेतलेला आहे। त्यातील मी 1 वाटी हे गूळ घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे तेल तळण्यासाठी, नंतर वेलची पूड घेतलेली आहे मी, खसखस कापण्याला लावण्यासाठी आणि थोडं मी मीठ टाकणार आहे जेणेकरून आपल्या कापण्याला एक वेगळी चव येते। तर हे सर्व साहित्य वापरून आपण आपल्या कापण्या बनवणार आहोत। तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण हा गूळ वितळवून घेणार आहोत। तर मी इथे हा 1 वाटी गूळ हा अर्धी वाटी पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे। एवढ्याशा पाण्यामध्ये आपण हा गूळ वितळवून घेणार आहोत। आपल्याला पाक बनवायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि आपण मळून घ्यायचा आहे। तर आपण हे पहिल्यांदा गूळ वितळवून घेऊया। गॅसवरती मी इथं ठेवलेला आहे गूळ वितळण्यासाठी, आपण थोडंसं हलवून घेऊया। इथे आपला गूळ थोडा विरघळलेला आहे, थोडंसं राहिलेलं आहे, तर ते आपण विरघळून घेऊया। इथे आपला गूळ विरघळलेला आहे, आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा जो गूळ आहे तो थंड होण्यासाठी ठेवूया। पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण हे मळून घ्यायचं आहे। इथे मी गूळ वितळलेलं पूर्ण थंड करून घेतलेलं आहे, तर आपण हे गाळून घेऊया। तर हे पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे। तर आपण पीठ मळून घेऊया याच्यामध्येच। तर इथं मळण्यासाठी मी परात घेतलेले आहे, परातीमध्ये हे जे गव्हाचे पीठ आहे आपण टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण 2 चम्मच वेलची पूड घालणार आहोत आणि थोडंसं 1 चिमूटभर एवढं मीठ घालणार आहोत, जेणेकरून आपल्या जी कापण्याची चव आहे ती एकदम छान लागेल। आणि आपण याच्यामध्ये 1-2 चम्मच एवढे कडक तेलाचे मोहन घालणार आहोत, तर ते आपण बनवून घेऊया। आपण पहिल्यांदा हे वेलची पूड आणि मीठ टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊया। तर इथं आपण कडक तेलाचे मोहन घालूया। यामुळे काय होतं तर आपल्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतील। आणि हे मळून घेऊया। तेल गरम असते त्यामुळे तुम्ही हळूहळू करा, भाजण्याची शक्यता असते। आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथं तेल मिसळलेलं आहे, पिठात तेलही मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे जे मी गुळाचं पाणी केलेलं आहे ते आपण थोडे थोडे घालून हे मळून घ्यायचं आहे। आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे मळून घ्यायचं आहे।
तुम्ही हे गुळाचं पाणी एकदम ओतू नका, लागेल तसं तुम्ही घेऊन घट्ट असं मळून घ्या. तुम्ही याच्यामध्ये बडीशेप ही घालू शकता तुमच्या इच्छेनुसार, जायफळ हेही घालू शकता. इथं कापण्यासाठी लागणारं पीठ आहे ते मळून झालेलं आहे आपलं. तर आपण याला थोडंसं तेल लावून एक 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि 10 मिनिटानंतर आपल्या कापण्यात करायला घेऊया. तर इथं थोडंसं तेल लावूया आपण आणि तेलामध्ये आपण असं घुसळून घेऊया. मी कठीणच मळलेलं आहे, चपातीपेक्षा थोडंसं कठीण मळलेलं आहे. तर आपण हे एक 10 मिनिटं आपण ठेवून देऊया. एक 10 मिनिटानंतर आपण हे आपल्या कापण्या करायला सुरुवात करूया. मी ते चपातीच्या साईजचा एक गोळा घेतलेला आहे, तर तो आपण पिठामध्ये बुडवून आपण याच्या कापण्या करून घेणार आहोत. तर आपण जसं चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. खूप जाड आणि खूप पातळही करायचं नाही कापण्या. या साईज मध्ये करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता याच्याकडा. आणि याच्यानंतर ही जी आपण खसखस घेतलेली आहे ती याच्यावर थोडीशी पसरून घेऊया आणि थोडंसं लाटूया, जेणेकरून जी खसखस आहे ती याच्यावर चिटकून बसेल. सेम तसंच दुसऱ्या साईडून ही अशा खसखस पसरवून थोडंसं लाटून घेऊया. त्यानंतर आपण याला शेप देऊया. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता. चौकोनी असंही तुम्ही याला शेप देऊ शकता. तुम्ही तिरके ही काप देऊन तुमची कापणी तयार करू शकता. तर इथं आपली कापणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि बाकीच्याही आपण अशाच करून घेऊया. इथं आपल्या सर्व कापण्या करून तयार झालेल्या आहेत. तर आपण ह्या तळून घेऊया. इथं मी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण तेल गरम झाले का नाही ते पाहूया. तर तेल गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये कापण्या सोडूया तळण्यासाठी. तेल खूप जास्त गरम करायचं नाही, कारण
तेल जास्त गरम असेल तर आपल्या कापण्या ज्या आहेत त्या वरच्यावर भाजतील आणि आतून कच्च्या राहतील. गॅस मिडियम गॅसवरती त्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तेलाच्या अंदाजाने तुम्ही कापण्या तेलामध्ये सोडून घ्या. कापण्या थोड्याशा सेट झाले की आपण पलटून घेऊया. तर इथं आपल्या गव्हाच्या कापण्या ही रेसिपी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की पहा. कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जी कापण्या आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता त्याला एकदम असा कडकपणा आलेला आहे. आणि अशी ही रेसिपी आज मी बनवलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.